आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. आताच आवरलाय आणि आता पडलाय. असं उदास राहून काय होणार आहे? काहीतरी करायला हवं ना. काय राहिलंय करायला? सगळे मार्ग संपलेत आता. भाऊजी काय बोलताय? कोणतेही मार्ग संपलेले नाहीयेत. एक दरवाजा बंद झाला ना की दुसरा दरवाजा आपोआप उघडतो. हो. फक्त तुम्ही त्या प्रवासात राहायला पाहिजे. वा वहिनी काय बोललेत तुम्ही. आता ह्याच्यावरती ना उद्या मी रील करणार आहे. दादा भाऊजी, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या मनातली गोष्ट एकदा तिलोत्तमा मॅडमला सांगायला हवी. आई येत त्या तुमच्या आणि मला खात्री आहे त्या कधीच नकार नाही देणार तुम्हाला. एक आई आपल्या मुलांना समजून नाही घेणार तर कोण घेणार आहे? वहिनी मला तुझं सगळं म्हणणं मान्य आहे, पण भाऊजी तुम्हाला सांगू, तिलोत्तमा मॅडम ताराला ओळखतात. त्यांना तिचं कौतुक वाटतं. आणि तिलोत्तमा मॅडमला जशी सून हवी आहे ना, तारामध्ये सगळे गुण आहेत. शिवाय ती आपल्या ओळखीतली आहेत. भैरवी माई त्यांच्या मैत्रीण आहेत. तारा सुंदर आहे, हुशार आहे आणि तिच्यासारखी हुशार मुलगी आपल्या घरात आली तर तिलोत्तमा मॅडमला आनंदच होईल. वहिनी तुला खरंच असं वाटतं? हो, 100%. मला असं वाटतं की तुम्ही ना असं उदास राहण्यापेक्षा काहीतरी प्रयत्न करायला हवं. मी प्रयत्न करतो, पण वहिनी तुझा नक्की विश्वास आहे ना? पूर्ण. हा, आपल्याला पण पूर्ण विश्वास आहे सावली वहिनीवर. ठीक आहे, जाऊन बोलतो. आता काय झालं? ते सिच्युएशन अशी आहे की भीती वाटते. भाऊजी, तुमच्या आईला मनातली गोष्ट बोलायला घाबरताय काय तुम्ही? त्या तुम्हाला समजून घेतील. त्यांचं खूप प्रेम आहे तुमच्यावर. तुम्ही विश्वासाने जा. मी सांगू? नाही नाही, मीच सांगतो. चलो. सांगतो. चला. विठुरा, तू पाठीशी राहिलास ना तर सोहम भाऊजींची ही इच्छा नक्की पूर्ण होईल. तिलोत्तमा, मला वाटतं आता आपण ऍक्टिव्हली बिझनेस मधलं लक्ष कमी करूया. म्हणजे जास्तीत जास्त जबाबदाऱ्या सारंगवरच टाक, बरं होईल. पण तसेही मेजर डिसिजन सारंगच घेतो ना. पण तुमचं म्हणणं सुद्धा अगदी बरोबर आहे. करू हळूहळू हे असं सुद्धा करायला लागू आपण. पण आता इमिजिएटली एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची. काय 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 चाललंय का तुम्हा दोघांचं? हा, बोलणार आहेस का नाही? हल्ली आपल्याशी बोलत नाही हा बाबलू अजिबात. तक्रार करत नाही कोणाची, मस्ती नाही, गोंधळ घालत नाही, एकदम सिरियस असतो. काय प्रॉब्लेम काय? तब्येत बरी नाही? अरे काय? मॉमचं तारावर प्रेम आहे. काय? मॉमचं तारावर प्रेम आहे? नाही, आमचं तारावर प्रेम आहे. आमचं? नाही, माझं तारावर प्रेम आहे. तुझं तारा वजे आपली तारा? आणि ताराचं पण माझ्यावर प्रेम आहे. आणि हे तू आम्हाला आत्ता सांगतोयस? हो काय हो, कधीपासून चाललंय सगळं? एक मिनिट थांब जरा, मी भैरवीला सांगते. नाही नाही मॉम, काय? ते ही गोष्ट अजून सांगायची हिंमत नाही झाली ताराची. तिने आधी सांगितलेलं बरं ना. द्या आता. आता तिला सांगू तुम्हाला एकमेकांशी लग्न करायचंय? हो. नक्की? हो. मग मला भैरवीशी बोलावंच लागेल.
आणि डोंट वरी, भैरवी खूप वर्षापासूनची माझी खूप चांगली मैत्रीण आहे. मेहेंदळेंचं स्थळ गेलं तिच्याकडे तर ती नकार देणार नाही. मॉम तू शुअर आहेस ना? या व्हेरी शुअर, कारण मला तुझा चॉईस आवडलाय. सावली वहिनी, तू विश्वास दाखवलास म्हणून मी मॉमशी बोलू शकलो. थँक्यू सो मच. नमस्कार नमस्कार. या ना या, बसा बसा बसा. बस आहे. कुठे आहे माझी सितारा? क? तारा तारा. हा तारा. आय आय बोलवते. तारा, तारा ये बाळा. ही आईली आणि येऊन बसली. आवरा मोठ्या गायिकेची पोळी ना तू. संस्कार शिकवले ना का? वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडायचं असतं. पाया नाही पडली नाही, काय हरकत नाही. आमच्या घरी आलीच की शिकशील आपोआप सगळे संस्कार. पण कसं ह आत्ताचा मुहूर्त चांगला ह. समोर सासरी बसले ह तर पाया पडायला पाहिजे. सावली अगं अगं हळू. सावली काय झालंय? इतकी का आनंदात? मी उद्या सांगते. सावली सांग. सांगतेस का नाही? नक्की सांगू? हो प्लीज. सोहम भाऊजींचं लग्न ठरतंय. काय? सोहम, सोहमचं लग्न? वा, किती आनंदाची बातमी. कोण आहे मुलगी आणि केव्हा ठरलंय? आईंना माहितीये की नाही? वहिनी मी सगळं सांगते. ठरलंय म्हणजे तसं काही झालं नाहीये, कारण हे गुपित आहे. सावली आता प्लीज माझी उत्सुकता ताणू नकोस. सांग ना लवकर. सांगते. सोहम भाऊजी आणि 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 सावली सांग ना पटकन. तारा, तारा आपली तारा. हो, त्या दोघांचं एकमेकांवर मनापासून प्रेम आहे. अच्छा, म्हणून हा मुलगा इतके नखरे करत होता. तर त्याहून जास्त आनंदाची बातमी सांगते. तिलोत्तमा मॅडम भैरवी माईंकडे ताराचा हात मागायला गेल्यात. अरे वा, ही खरंच खूप आनंदाची बातमी आहे सावली.